अण्णासाहेब म्हणजे रघुनाथराव त्यांच्या बेडरूममध्ये कॉटवर बसले होते. त्यांच्या समोर पत्नीचा म्हणजे सुमनचा फोटो भिंतीवर टांगलेला होता. सुमन आता या जगात नव्हती. त्या जीवघेण्या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला होता. त्याचाही मृत्यू व्हावा अशी योजना होती, परंतु अपघात घडवणाऱ्यांच्या दुर्दैवाने ती जिवंत राहिले होते. तो अपघात ज्यांनी जाणीवपूर्वक घडवून आणला होता त्यांना शिक्षा केल्याशिवाय रघुनाथरावांना चैन पडणार नव्हते. त्यांच्या कारखान्यातील त्यांचे विश्वासू सहकारी व एकेकाळचे नोकर शिवराम, महादेव आणि कृष्णकांत यांनी तो अपघात घडवून आणला होता. रघुनाथरावांनी त्या तिघांना मनोमन देहांताची शिक्षा फरमावली होती. आता फक्त त्या शिक्षेची अंमलबजावणी करायची होती. ती अंमलबजावणी कशी करावी याचाच विचार चालला होता. रघुनाथरावांचे वय आता 55 होते. सुमनच्या फोटोकडे बघता बघता गेले 55 वर्षाचा जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोर उलगडत होता. रघुचा जन्म एका खेड्यात झाला होता. त्याचे वडील साधे मराठी शाळा मास्तर होते. कुटुंबात आई वडील मुले मिळून 6-7 खाणारी तोंडे होती. त्यांची थोडीशी जमीन होती. त्यातून मिळणारे उत्पन्न व पगार यातून सर्वांचा कसाबसा गुजारा होत असे. गावातील शाळेत 7वी पर्यंत रघुचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी शहरात जाणे भाग होते. रघुला शिक्षणाची ओढ होती. घरून काही मदत होण्याची शक्यता नव्हती. तो शहरात आला. एका दूरच्या नातेवाईकांकडे राहण्याची सोय झाली. एका हॉटेलात नोकरीही मिळाली त्याला. दिवसा काम करून तो रात्रीच्या शाळेला जाऊ लागला. चांगल्या मार्कांनी तो SSC पास झाला. नंतर तो एका कारखान्यात नोकरी करू लागला. कारखान्यात जे पडेल ते काम तो करत असे. त्याची हुशारी, त्याचा चुणचुणीतपणा, त्याची कार्यकुशलता कारखान्याचे मालक दादासाहेब जटरा यांना फार आवडली. कारखान्यातून त्यांनी त्याची नेमणूक ऑफिसमध्ये केली. ऑफिसचे काम सांभाळून तो बाहेरून पदवीधर झाला. थोड्या दिवसात तो सर्व ऑफिस व्यवस्थित सांभाळू लागला. कारखान्यातील कामगार, ऑफिसमधील सहकारी सर्वांशी तो मिळून मिसळून वागत असे. दादासाहेबांनी त्याला कारखान्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली. उत्पादन, संशोधन, संघटन, श्रम, विपणन, वित्त प्रत्येक विभागात त्याने काही नवीन प्रथा, नवीन प्रयोग दादासाहेबांच्या संमतीने सुरू केले. नवीन प्रयोग त्याने यशस्वी करून दाखवले. थोड्या दिवसात दादासाहेबांचा विश्वासू हात म्हणून सर्व कारखाना त्याला ओळखू लागला. जर एखादे काम दादासाहेबांकडून करून घ्यायचे असेल तर रघुनाथरावांना सांगावे. ते नक्की होईल याची सर्व कामगारांना खात्री होती. दादासाहेबांच्या मनात नक्की काय होते याचा सुगावा थोड्याच दिवसात लागला. दादासाहेबांना सुमन ही एकुलती एक मुलगी होती. दादासाहेबांची ती अत्यंत लाडकी होती. त्यांच्या मनात रघुनाथला घर जावे करून घ्यावा असे होते. सुमन दिसायला 4 चौघीसारखीच होती. तिच्यात खास असे काही वैशिष्ट्ये किंवा चमक नव्हती. अबोल, बुजरी आणि स्वतःच्याच पोषात मग्न असणारी अशी ती मुलगी होती. दादासाहेबांच्या बंगल्यावर कामानिमित्ताने रघुनाथला अनेकदा जावे लागे. किंबहुना काही ना काही कारणाने दादासाहेब तसे प्रसंग घडवून आणीत असत. त्यांच्या पत्नीने वहिनीसाहेबांनी रघुनाथला पाहावे, पसंत करावे. तिच्याकडूनच दादासाहेबांना हवी असलेली सूचना यावी अशी दादासाहेबांची योजना होती. त्यांची योजना यशस्वी झाली. हवी असलेली सूचना त्यांच्याकडून आली. सुमनलाही रघु पसंत होता. सुमन दिसायला 4 चौघीसारखी असली तरी सुस्वभावी होती. रघुने तिला पसंत केले. रघुच्या आईवडिलांनी सून म्हणून तिला पसंती दिली. दोघांचाही विवाह संपन्न झाला दादासाहेबांच्या बंगल्यात. परंतु स्वतंत्र असा त्यांचा संसार सुरू झाला. म्हटले तर एकत्र, म्हटले तर स्वतंत्र अशी ती रचना होती. एका वर्षात दादासाहेबांना नात झाली. नात सुंदर, गोड लागली होती. तिला खेळविण्यात, तिच्या बाललीला पाहण्यात दादासाहेब व वहिनीसाहेब यांचा वेळ जाऊ लागला. दादासाहेबांनी हळूहळू कारखान्याच्या सर्व जबाबदाऱ्या, सर्व कारभार रघुनाथकडे सोपवला. रघुनाथ आता रघुनाथराव झाले होते. नात मोहिनी आजोबांना दादा म्हणे तर बाबांना अण्णा म्हणू लागली. रघुनाथराव हळूहळू सर्वांचे अण्णा किंवा अण्णासाहेब झाले. अण्णासाहेबांनी कारखाना केवळ सांभाळला एवढेच नव्हे तर त्याचा यशस्वी विस्तारही केला. थोड्याच वर्षात कारखान्याचा टर्नओव्हर काही लाखातून कोटीमध्ये गेला. काही प्रमाणात वाढलेली किंमत पातळी जरी याला कारणीभूत असली तरी वाढीव उत्पादन, त्यातील विविधता, उत्पादितता, वस्तूंची आकर्षकता, विपणन कौशल्य हेही त्याला कारणीभूत होते. सर्व कारभार अण्णांकडे सोपवलेला होताच. दादासाहेब व वहिनीसाहेब पूर्णपणे निवृत्तीचे जीवन जगत होते. अण्णासाहेब त्यांचे जावई होते. त्याचबरोबर ते त्यांच्या मुलासारखेही होते. मोहिनी दिवसामागे वाढत होती. ती शाळेतून कॉलेजमध्ये केव्हा गेली, ती केव्हा मोठी झाली याचा पत्ताही लागला नाही. मोहिनीचे रूपांतर एका सुंदर तरुणीमध्ये झाले होते.
नाच जावाई पाहावा पण तू मांडीवर खेळवावा, असे दादासाहेब व वहिनीसाहेब दोघांनाही वाटत होते. परंतु देवाच्या मनात तसे नसावे. मोहिनी शिकत असतानाच आजोबा आजींनी जगाचा निरोप घेतला होता. वारसाच्या बाबतीत काही गुंतागुंत होऊ नये म्हणून दादासाहेबांनी वकिलाच्या सल्ल्याने मृत्यूपत्र तयार केले होते. सर्व इस्टेट सुमन व अण्णासाहेब यांच्यामध्ये सारखी विभागून दिली होती. शिवराम, महादेव व कृष्णकांत हे तिघेही शिकाऊ उमेदवार कामगार होते. ते त्यांच्या संघटन कौशल्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक एक पायरी वर चढत गेले. अण्णासाहेब त्यांच्यावर विश्वास टाकू लागले. ते विश्वासाने सर्व कामे करत असत. अण्णासाहेबांनी या तिघांवर विश्वासाने कारखान्याचा कारभार सोपवला होता. त्यांना कारखान्यात सहकारी म्हणून सहभागी करून घेतले होते. मोहिनीने एक दिवस अण्णासाहेब व आईजवळ यांच्याजवळ तिच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. तिने तिचा पती निवडला होता. त्याच्यात नाव ठेवण्यासारखं काहीही नव्हतं. शिक्षण, रूप, खानदान, श्रीमंती सर्व दृष्टीने तो अनुरूप होता. एकच गोष्ट अण्णांच्या मनासारखी नव्हती. त्याला परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे होते. त्या दृष्टीने नोकरीसाठी त्याचे प्रयत्न चाललेले होते. आपला कारखाना जावाई सांभाळील, इतिहासाची पुनरावृत्ती होईल ही आशा फलरूप झाली नाही. शिरीषला ऑनलाईन इंटरव्ह्यू देऊन कॅनडामध्ये नोकरी मिळाली. मोहिनी व तो कॅनडाला रवाना झाले. अण्णासाहेब व सुमन एकाकी झाले. कारखान्याचा कारभार शिवराम, महादेव व कृष्णकांत यांच्यावर सोपवून अण्णासाहेब 6 महिने मुलीकडे जाऊन कॅनडात राहिले होते. तेवढ्या कालावधीत अण्णासाहेबांच्या कारखान्यावर तिथे चाललेल्या गोष्टींवर स्वाभाविकच लक्ष व नियंत्रण नव्हते. या तिघांच्या मनात कली शिरली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली. कारखान्याला कित्येक कोटींचा तोटा झाला. कारखाना जवळजवळ दिवाळी निघण्याच्या स्थितीत आला. कॅनडावरून परत आल्यावर अण्णासाहेबांच्या सर्व परिस्थिती लक्षात आली. त्यांनी तिघांबरोबर मीटिंग घेऊन त्यांना त्यांच्या सर्व लक्षात आल्याचे निदर्शनात आणून दिले. 1 महिन्यात सर्व पैसे भरा किंवा परिणामांना तयार राहा असा अल्टिमेटम त्यांना देण्यात आला. सज्जन, कार्यक्षम व विश्वास वाटलेले चोर निघतील अशी कल्पनाही अण्णासाहेबांच्या मनात आली नव्हती. त्यांची माणसांची पारख चुकलेली होती. ते स्वतःलाच त्यासाठी दोषी ठरवत होते. ते तिघेही अफरातफर केलेले पैसे निदान काही प्रमाणात तरी भरतील अशी आशा अण्णासाहेबांना होती. परंतु येथे त्यांची चूकच झाली होती. ते तिघेही पार पोचलेले होते. त्यांनी अण्णासाहेब व त्यांची पत्नी सुमन यांच्या खुनाचा कट रचला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी अशी व्यवस्था करण्याचा तिघांचा विचार होता. दोघांचाही मृत्यू झाल्यावर कारखान्यावर कोणाचेच नियंत्रण राहणार नव्हते. शिरीष व मोहिनी केवळ औद्योगिक व औरावर यासाठी तिकडे आली असती. कारखान्याचे काय होते ते ती पाहणारच नव्हती. जमेल तेवढ्या रकमेला कारखाने विकून ती दोघी कॅनडाला निघून गेली असती. काही प्रमाणात रक्कम देऊन कारखाना आपण विकत घ्यायचा असे त्यांनी ठरवले होते. त्यांनी एका मेकॅनिककडून अण्णासाहेबांच्या मोटारीचे ब्रेक सेल करून ठेवले. परिणामी भीषण अपघात होऊन दोघांचाही मृत्यू व्हावा अशी योजना होती. ही योजना फसली असती तर त्यांनी आणखी काही दुसरी योजना आखली असती. काही कारणाने अण्णासाहेब व सुमन एकाच वेळी मोटारीतून गेले नाहीत. आयत्या वेळी तेवढ्यात काही काम निघाल्यामुळे अण्णासाहेब कारखान्यावर राहिले. सुमन मोटारीतून पुढे निघून गेली. कारखान्यावरून गावाला जाताना छोटासा घाट होता. घाटात अपघात झाला. सुमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. अण्णासाहेबांना हा अपघात नसून घात असावा असा संशय आला. त्या दृष्टीने त्यांनी चौकशी केली आणि त्यांचा संशय खरा ठरला. ज्या मेकॅनिकने ब्रेक्स निरुपयोगी केली त्यांनीच त्यांच्याकडे कबुली जबाब दिला. त्या तिघांची योजनाही अण्णासाहेबांच्या लक्षात आली होती. पोलीस केस केली असती, FIR दाखल केली असती तर तिघे अनेक प्रकारच्या गुन्ह्यात सापडले असते. आर्थिक अफरातफर, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, प्रत्यक्ष खून असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकले असते. यथावकाश त्यांनी कमी जास्त शिक्षाही झाल्या असत्या किंवा ती सुटलीही असते. त्यांची सुमन या नराधमांच्या कटाला बळी पडली होती. खटल्याचा शेवट काही झाला असता तरी त्यांची सुमन परत येणार नव्हती. अण्णासाहेबांच्या कधी नव्हे ती रागाने तिरपावड झाला होता. या नराधमांना आपणच मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असे त्यांनी ठरवले होते. शयनगृहात बसून सुमनच्या फोटाकडे पाहत असताना अण्णासाहेबांना या सर्व गोष्टी आठवत होत्या. जे काही करायचे ते शांतपणे करणे आवश्यक होते. मृत्यूदंडाची योजनाही त्यांच्या मनात तयार होती. फक्त त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करायची होती. शिवराम, महादेव व कृष्णकांत यांच्या मृत्यूदंडाची योजनाही त्यांच्या मनात तयार होती. फक्त त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण करायची होती. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा अपूर्ण राहून जर अण्णासाहेबांना मृत्यू आला असता तर ते त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत राहिले असते.
कोणत्याही परिस्थितीत त्या तिघांनाही मृत्यूदंड होणे आवश्यक होते. आईच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून मोहिनी व शिरीष कॅनडाहून परत आले होते. त्यांना हा अपघात मृत्यू नाही तर खून आहे हे कळू द्यायचे नव्हते. सुमनच्या मृत्यूची बातमी ऐकून घरात बरीच नातेवाईक मंडळी जमा झाली होती. दिवसवार पूर्ण होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी जाईपर्यंत काही करणे योग्य नव्हते, शक्यही नव्हते. बाबा एकटेच खोलीत बसलेले असतात. सतत आईच्या फोटोकडे पाहत असतात. हे पाहून मोहिनी चिंतित झाली होती. बाबांच्या डोक्यावर काही परिणाम तर झाला नाही ना, अशी शंका तिला व शिरीषला येऊ लागली होती. आपण नॉर्मल आहोत असे दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बाबा आतून अस्वस्थ आहेत, कोणावर तरी रागावलेले आहेत हे मोहिनीच्या लक्षात येत होते. कॅनडाला जाण्यापूर्वी दोघांनी अण्णासाहेबांना त्यांच्याबरोबर काही दिवस तरी या कॅनडाला येण्याचा खूप आग्रह केला. तुम्ही पुढे व्हा, मी येथील आवरावर करून पाठोपाठ येतोच असे सांगून त्यांनी दोघांनाही निरोप दिला. घरातील सर्व पाहुणे मंडळी यथावकाश आपापल्या घरी रवाना झाली. आता अण्णासाहेब व नोकर चाकर एवढेच घरात होते. अण्णासाहेबांना आणखी काळजी घ्यायची होती. त्यांच्या मनातील वादळाची कोणालाही थांगपत्ता लागू द्यायचा नव्हता. शिवराम आणि कंपनीला अण्णासाहेबांना त्यांचा संशय आला आहे असे कुठेही जाणवणे धोक्याचे होते. ते बेसावध राहणे अत्यावश्यकच होते. ते बेसावध असले तरच अण्णासाहेबांना त्यांची योजना अंमलात आणणे सहज शक्य होणार होते. ते तिघे रोज किंवा एक दिवसाआड अण्णासाहेबांच्या समाचाराला येत असत. त्यावेळी नकाक्षू ढाळत असत. आपण दुःखात पिसून गेले आहोत असे नाटक त्यांना वठवायचे होते. आपण सैरभैर झाल्याचे नाटक त्यांनी झकास वठवले होते. त्यांना बेसावध ठेवण्यात ते 100% यशस्वी झाले होते. शिवराम आणि कंपनीला बेसावध ठेवण्यासाठी त्यांनी आणखी एक युक्ती केली. पैसे एका महिन्यात न भरता थोडे 3 महिन्यात भरले तरी चालतील. मी तोपर्यंत पोलिसात जाणार नाही असे तिघांना त्यांनी सांगितले होते. आणखी एक काळजी घेणे त्यांना आवश्यक होते. त्या त्रयींकडून अण्णासाहेबांचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने काटा काढला जाण्याचा संभव होता. स्वतःच्या संरक्षणाची काळजी घेणे जरुरीचे होते. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी 2 तगडे बाउन्सर्स नेमले. जेव्हा जेव्हा ते घराबाहेर पडत त्यावेळी त्यांच्यासोबत ते असत. बंगल्याची सुरक्षा व्यवस्था सुद्धा त्यांनी कडक केली. यातून 2 गोष्टी साध्य होणार होत्या. ते बाहेर गेले नाहीत त्याचा पुरावा अनेक जणांकडून दिला जाणार होता. जेव्हा जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार होती त्यावेळी अण्णासाहेब आपल्या घरात होते हे सांगणारे अनेक जण असणार होते. पोलिसांना त्यांचा संशयही आला नसता. आता सर्व तयारी झाली होती. मृत्यूदंड प्रत्येकाला कसा द्यायचा त्याची योजना तयार झाली होती. त्यांच्या शयनगृहातील कपड्यांच्या कपाटात एक कळ होती. ती दाबल्याबरोबर कपाटाच्या मागचा भाग भिंतीत सरकत असे. तळघरात जाण्यासाठी जिना होता. तिथून एक भुयार शिव मंदिरापर्यंत होते. शिव मंदिर त्यांच्या मालकीचे खासगी होते. या भुयाराचा शोधही त्यांना अपघातानेच लागला होता. कपाटात काहीतरी शोधत असताना ती कळ दाबली गेली होती. कपाटाच्या पाठीमागची फळी सरकल्यावर त्यांना जिना दिसला होता. त्या जिन्याने ती थेट त्यांच्या खासगी मालकीच्या शिव मंदिरापर्यंत आले होते. याच भुयाराचा वापर ते त्यांच्या कार्यसिद्धीसाठी करणार होते. शिवराम पहाटे जॉगिंगसाठी जॉगिंग ट्रॅकवर जात असे. अण्णासाहेबांना शिवरामला तिथेच शिक्षा द्यायची होती. पहाटे ते आपल्या खोलीत नाहीत ही गोष्ट कोणालाही कळणे धोक्याचे होते. हल्ली मला रात्री नीट झोप लागत नाही, पहाटे गाढ झोप लागते. मला सकाळी कुणी हाका मारू नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. जागे झाले तरी ते सकाळी 9 शिवाय खोलीबाहेर येत नसत. त्यांना पहाटे उठण्याची सवय होती. उठल्याबरोबर त्यांना सकाळी चहा लागत असे. ही गोष्ट सर्वांना माहीत होती. अण्णासाहेब उशिरा उठू लागल्यामुळे सर्व नोकर मंडळी निवांत झाली. पूर्वी सर्वांना सकाळी लवकर उठून अण्णासाहेबांबरोबर धावपळ करावी लागे. असे 7-8 दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे 5 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे खोलीचा दरवाजा आतून बंद आहे ना हे पाहून भुयारात प्रवेश केला. निघण्यापूर्वी त्यांनी किंचित वेषांतर केले होते. डोक्यावर टोप विग घातला होता. अण्णासाहेबांचे केस विरळ होते. त्यांना जवळपास टक्कल पडलेले होते. विगमुळे ते निराळे दिसू लागले होते. त्यांनी छोटीशी दाढी पण लावली होती. आता त्यांना कुणीही ओळखणार नव्हते. मंदिरातून बाहेर पडून रिक्षाने ते जॉगिंग ट्रॅकवर आले. जॉगिंग ट्रॅकवर विशेष गर्दी नव्हती. जो तो आपल्या रंगातच दंग होता. त्यांनी शिवरामला हाक मारली. त्यापूर्वी त्यांनी दाढी व विग खिशात ठेवला. अण्णासाहेबांना तिथे पाहून शिवरामला आश्चर्य वाटले होते. अण्णासाहेब फिरण्यासाठी सकाळी कधीच बाहेर पडत नसत. अण्णासाहेबांना जरा तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून शिवरामला कोपऱ्यातील एका बाकावर नेले. अण्णासाहेबांना आपल्याजवळ आता काय बोलायचे असेल असा विचार करीत शिवराम त्यांच्याबरोबर गेला.
दोघेही बाकावर बसले. अण्णासाहेब त्यांची पत्नी सुमन हिच्या आठवणी सांगू लागले. शिवराम ऐकता ऐकता त्यांची सांत्वन करीत होता. आपला नूर त्यांनी एकदम फिरवला. सुमनच्या हत्येसाठी तुम्ही तिघेही जबाबदार आहात असा थेट आरोप त्यांच्यावर केला. मेकॅनिक मार्फत सेल केलेले ब्रेक, दोघांच्याही हत्येचा त्यांनी केलेला कट त्यांना समजला आहे हेही सांगितले. आर्थिक अफरातफर, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, कट यासाठी तुमच्यावर केस करण्याऐवजी मी स्वतःच तुम्हाला शिक्षा देण्याचे ठरवले आहे असेही सांगितले. काही अपराध नसताना माझी पत्नी तुमच्या कटाला निष्कारण बळी पडली, या गुन्ह्याला माफी नाही. हे सर्व शिवराम अवाक होऊन ऐकत होता. अण्णासाहेब आपल्याला काय शिक्षा देणार याचाच तो विचार करीत होता. अण्णासाहेबांना सर्व काही माहीत झाले आहे. त्यांच्याजवळ त्यासंबंधी पुरावाही आहे. हे ऐकून शिवराम जागच्या जागी थिजून गेला होता. उजाडू लागले होते. ट्रॅकवरील गर्दी हळूहळू वाढत होती. आणखी जास्त वेळ दवडण्याचे धोक्याचे होते. क्षणार्धात त्यांनी खिशातून रेशमी रुमाल काढला. पुरातन काळी ठग आपल्या आवाजाचा खून करताना जसा रुमालाचा वापर करीत असत, तीच पद्धत अवलंबण्याचे त्यांनी ठरवले होते. रुमालाला गाठ कशी मारावी, क्षणार्धात तो गळ्याभोवती कसा टाकावा याची सवय त्यांना अगोदरच होती. एक पुतळा पुढे ठेवून कली केली होती. अण्णासाहेब काय करणार आहेत हे शिवरामच्या लक्षात येण्या अगोदर, त्यांनी काही प्रतिकार करण्या अगोदर रुमालाचा फास त्याच्या गळ्यात टाकून रेशमी रुमालाने त्याचा जीव घेतला होता. त्याला तसा सोडून अण्णासाहेब आपल्या घरी गुप्त मार्गाने परत आले. कुणीतरी अज्ञात इसमाने शिवरामला गळ्याभोवती फास टाकून ठार मारले हे उरलेल्या दोघांना कळाले. शिवरामला ठार कुणी मारले असावे याचा त्यांना काही अंदाज आला नाही. पोलीस त्यांच्याकडे चौकशी करून गेले. पोलीस अण्णासाहेबांकडे येऊन गेले. सर्व काही शांत झाल्यावर 2 महिन्यानंतर अण्णासाहेबांनी कृष्णकांतला शिक्षा देण्याचे ठरवले. कृष्णकांतची फॅमिली गावाला गेलेली आहे हे पाहून त्यांनी त्याला घरातच गाठवण्याचे ठरवले. एके दिवशी रात्री 8 वाजता ते कृष्णकांतच्या ब्लॉकवर गेले. अण्णासाहेब कुणाच्याही घरी निमंत्रणाशिवाय क्वचितच जात असत. अण्णासाहेबांना पाहून कृष्णकांतला आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांचे स्वागत केले. अनेक विषयांवर दोघे बराच वेळ गप्पा मारत होते. अण्णासाहेबांचा चांगला मूड पाहून कृष्णकांतला बरे वाटत होते. अण्णासाहेबांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांनी मोसंबी ज्यूस 2 ग्लासामध्ये आणला. अण्णासाहेबांनी एकाकी कटाचा आरोप केला. शिवराम जवळ ते ज्या गोष्टी बोलले होते त्याच त्यांनी कृष्णकांतला सांगितल्या. अण्णासाहेबांना कटाविषयी सर्व गोष्टी माहीत आहेत व त्यांच्याजवळ पुरावे आहेत. हे ऐकून कृष्णकांत हादरला. अण्णासाहेबांनी पिण्यासाठी पाणी मागितले. कृष्णकांत आत जाऊन फ्रीजमधून पाण्याची बाटली व ग्लास घेऊन आला. तेवढ्यात कृष्णकांतच्या ग्लासमध्ये अण्णासाहेबांनी एक गोळी टाकली होती. गप्पा मारता मारता कृष्णकांतला मूर्छा येऊ लागली. त्यांनी त्याला तुझा शेवट जवळ आला आहे, तू केलेल्या पापकर्माची शिक्षा आहे असे सांगितले. अण्णासाहेबांचे बोल ऐकता ऐकता कृष्णकांत बेशुद्ध झाला. त्याने डोळे फिरवले. त्याला जोरदार हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता. अण्णासाहेब त्यांनी सोडलेला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेले होते. त्यांनी त्यांच्या ग्लासमधले सरबत पिऊन टाकले. ग्लास विसळला. ग्लासवरील ठसे पुसून टाकले. ग्लास जागेवर ठेवला. फ्लॅटचा दरवाजा शांतपणे उडून घेतला. घरी गुप्त मार्गाने निघून आले. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी यावेळी अर्थातच वर्षांतर केले होते. आपल्या दोन्ही मित्रांचा कोणीतरी खून केला हे पाहून महादेव हादरला होता. याच्या पाठीमागे अण्णासाहेब असतील असा त्याला संशयही आला नव्हता. त्या तिघांनी आपल्या कर्माने अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. यातील कोणी खून केला असेल याचा विचार तो करीत होता. आपण सावधगिरीने वागले पाहिजे अशी खूनगाठ त्याने मारली होती. तो बाहेर जात नसे, फक्त ऑफिसमध्ये जात असे. त्याने संरक्षण ठेवले होते. ही सर्व माहिती अण्णासाहेबांनी काढली होती. महादेवला कसे गाठावे असा विचार ते करत होते. महादेव धार्मिक आहे. दर सोमवारी तो उपवास करतो. ठराविक शिव मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेतल्याशिवाय तो रात्री जेवत नाही. ही माहिती त्यांनी काढली. त्याला शिव मंदिरात गाठवण्याचे ठरवले. सोमवारी रात्री 7:30 वाजता ते शिव मंदिरात पोहोचले. थोड्याच वेळात महादेव मंदिरात आला होता. त्याची ती वाट पाहत होती. थोड्याच वेळात महादेव आला. 2 संरक्षक त्याच्या डाव्या उजव्या बाजूला होते. अण्णासाहेबांना पाहून त्याने त्यांना प्रणाम केला. लोक येत जात होते. शिव मंदिरात गर्दी होत होती. अण्णासाहेब व महादेव थोड्या बाजूला कोपऱ्यात बोलत उभे राहिले होते. दोघांवरही लक्ष ठेवून दोघांचे संरक्षक होते. चला देवदर्शनाला घेऊया असे म्हणून ते त्याच्या हातात हात घालून गाभाऱ्याकडे चालू लागले. चालता चालता त्यांनी महादेवला, मला व माझ्या पत्नीला ठार मारण्याच्या कटामध्ये तू सहभागी होतास हे मला कळले आहे असे सांगितले. याच कारणासाठी मी शिवराम व कृष्णकांत यांना ठार मारले. त्यासाठीची मी तुला शिक्षा करीत आहे. तुम्हा तिघांनाही मारण्याचा मी पण केला होता असेही सांगितले. महादेवने पळण्याचा प्रयत्न केला. गर्दीमध्ये तो पळू शकला नाही. अण्णासाहेबांनी त्याच्या हातात टोकाला विष लावलेली सुई सुरुवातीपासून पकडली होती. ती त्यांनी महादेवला टोचली. महादेवला काहीतरी टोचल्यासारखा भास झाला. विषाचा परिणाम सावकाश होणार होता. महादेव आपल्या पायाने चालत घरी गेला. घरी गेल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले.
नंतर त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. विषाचा जसा परिणाम होत होता तशी त्याची प्रकृती जास्त बिघडत जात होती. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांची उपाययोजना चालू असतानाच त्याला मृत्यू आला. शवविच्छेदन करण्यात आले. विषाचा पत्ता लागला नाही. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू असा अहवाल आला. अण्णासाहेबांनी त्यांचे कार्य पूर्ण केले होते. महादेवच्या मृत्यूची बातमी ऐकली त्या रात्री ती समाधानाने शांतपणे झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजले तरी त्यांनी दरवाजा उघडला नाही. म्हणून पोलिसांना बोलवण्यात आले. दरवाजा बळाने उघडण्यात आला. अण्णासाहेब चिरनिद्रेत होते. सुमनला भेटण्यासाठी ते निघून गेले होते. अशा प्रकारे मित्रांनो, अण्णासाहेबांनी त्या तिघांचाही बंदोबस्त केला होता त्यांच्याच पद्धतीने. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बापाकडून अशी कोणती अक्षम्य चूक झाली की मुलाने बापाच्या चितेला अग्नी द्यायलाच नकार दिला? मुलांनी योग्य केलं का? व्हिडिओमध्ये नक्की बघा. अहो ऐका ना, आज सकाळी परत काकांचा फोन आला होता. तुम्ही का नाही बोलत त्यांच्याशी? मनीषाने नाश्ता देत असताना राहुलला विचारले. राहुल म्हणाला, तू तर बोललीस ना, गावाला बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. सारखे सारखे तुम्हाला बोलवत आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलतही नाही आणि गावालाही जात नाही. मनीषा रागातच म्हणाली, काय झालं आहे तुम्हाला? राहुल काहीच बोलला नाही. शांतपणे नाश्ता केला आणि बॅग घेऊन तो ऑफिसला गेला. संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा त्याने मनीषाला खूप अस्वस्थ पासलेलं पाहिलं. राहुल आलेला पाहून ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. तेवढ्यात फोन वाजला. मनीषा किचनमध्ये होती त्यामुळे राहुलने फोन उचलला. हॅलो, तिकडून बोलले, कोण? राहुल, मी गावाहून तुझा काका बोलतोय. तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. कदाचित ते वाचणार नाहीत. जेवढ्या लवकर तुला येता येईल तेवढ्या लवकर तू गावाला ये. राहुल म्हणतो, काका मला आता सुट्टी नाहीये. मी आता गावाला येऊ शकत नाही. तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही सांभाळून घ्या सगळं. असे बोलून राहुलने फोन ठेवला. मनीषा चहाचा कप घेऊन समोर उभी होती. तिने सगळं बोलणं ऐकलं होतं. ती राहुलला म्हणाली, मी माझ्या आयुष्यात असा पहिलाच मुलगा बघितला आहे की जो आपल्या आई वडिलांकडे एवढं दुर्लक्ष करतोय. तुझे वडील मरणाच्या दारात आहेत आणि तू इथे आरामात आहेस. तसा मुलगा आहेस तू. सुना तर उगीच बदनाम आहे. मनीषा बोलत होती, परंतु राहुलला त्यावर काहीच फरक पडला नाही. चहा पिऊन तो गुपचूप बाहेर फिरण्यासाठी निघून गेला. मनीषा आश्चर्याने त्याला बघत होती. माझे जर माझ्या वडिलांशी 2 दिवस बोलणे झाले नाही तर माझं मन कासावीस होतं. आणि हा राहुल कसा आहे? त्याला त्याच्या वडिलांशी काहीच देणं घेणं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परत फोन आला की बाबा या जगातून गेले. तू येतोयस ना राहुल? काका फोनवर म्हणाले. काका मला यायला उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळे अंत्यसंस्कार करा. राहुल शांतपणे म्हणाला. काका म्हणाले, पण राहुल तू एकुलता एक मुलगा आहेस ना त्यांचा, आणि तू असताना त्यांचे अंत्यसंस्कार दुसरे कोणी कसे करेल? का काका? आईचे कसे झाले होते? अत्यंत कटुतेने असे बोलून त्याने फोन कट केला. मनीषाने जेव्हा आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा ती रडू लागली. रडतच राहुलला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जावा किंवा नका जाऊ, पण मी माझ्या मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता तिकडे जाणार आहे. असे म्हणून तिने एअरलाइन्सला फोन करून तिकीट बुक करायला लागली. राहुल काहीच बोलला नाही. तो गुपचूप आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला. मनीषा आणि तिचा मुलगा दोघे गावाला गेले. पण ते पोहोचलेपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. परंतु बाकीचे कार्यक्रम आरुषच्या हातून पार पाडले गेले. गावातल्या म्हाताऱ्या बायका एकमेकींच्या आत कुजबूज करत होत्या. यावेळेस मनीषाने ठरवलं होतं की हा नेमका काय प्रकार आहे तो जाणून घ्यायचा. सगळे श्राद्ध झाल्यावर सगळे पाहुणे हळूहळू आपल्या घरी जाऊ लागले. सगळे घर खाली झाले. काका आणि काकू राहिले होते. त्या दिवशी मनीषा जेव्हा रात्रीच्या जेवणानंतर काका काकूंना दूध द्यायला गेली तेव्हा ते एकटे आहेत हे बघून त्यांना विचारले, काकू आज मी मुलाची शपथ घेऊन तुम्हाला काहीतरी विचारणार आहे. काकू डोळे ऊस भरून तिच्याकडे बघू लागल्या आणि म्हणाल्या, अशी कोणती गोष्ट आहे की तिच्यासाठी तुला मुलाची शपथ घालावी लागली? गोष्ट जर एवढी महत्त्वाची नसती तर मी तुम्हाला शपथ घातली नसती. आणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलणार. ठीक आहे, विचार, तुला काय विचारायचं आहे ते. काकूने सुटकेचा निश्वास सोडत म्हणाल्या. मनीषा म्हणाली, राहुल आणि यांच्या वडिलांमध्ये एवढं अंतर का होते? त्या दोघी बोलत होत्या तेवढ्या शेजारची आजी सासू आली. ती गावातील सगळ्यात वृद्ध महिला होती. येताना तिने मनीषाचे बोलणे ऐकले होते. अगं तुझी काकू काय सांगणार, मी सांगते, ऐक, असं म्हणत त्या ओट्यावर बसल्या आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत त्या म्हणाल्या, का तिरस्कार करणार नाही राहुल आपल्या बापाचा? कारण जेव्हापासून त्याला कळत आहे तेव्हापासून त्याने आपल्या आईला बापाने दिलेला त्रासच पाहिला आहे. कुसुमचा काय दोष होता? पहिल्या काळात न बघताच लग्न करून देत होते. तुमच्या घरचे खूप श्रीमंत आणि संस्कारी होते.
इकडे राहुलचे आजोबा पण खानदानी जमीनदार होते. त्यांना 2 मुले होती. मोठा मुलगा चंद्रकांत आणि छोटा मुलगा रमाकांत. दिसायला दोघेही सुंदर होते. जणू काही कामदेवच आहेत. शेजारच्या गावातून मोठा मुलगा चंद्रकांतसाठी कुसुमचे स्थळ आले. लग्नासाठी होकार दिला गेला. त्यावेळेस चंद्रकांत मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होता. गावाच्या साधेपणापासून दूर असलेल्या शहराच्या चकाकीत त्याने स्वतःला झोकून दिले होते. आणि असंच जेव्हा त्याला गावावरून बोलवले गेले आणि त्याच्या मर्जीविरुद्ध त्याला लग्न करावे लागले, तेव्हा त्याला असे वाटले की त्याचे सगळे आयुष्य बर्बाद झाले. वडिलांच्या भीतीमुळे आणि संपत्तीमधून बेदखल करतील म्हणून त्याने गुपचूप हे लग्न केले. परंतु लग्नानंतर जेव्हा नवरीला पाहिले तेव्हा तो चकित झाला. अगदी लहान सावळ्या रंगाची एक 8वी पास मुलगी त्याच्यासमोर उभी होती. त्या काळात 8वी मध्ये बोर्ड असायचे, त्यामुळे ती तिच्या काळातील सुशिक्षित मुलगी होती, संस्कारी होती, चांगल्या घरातील होती. त्या काळात लग्नासाठी हेच बघितलं जायचं. चंद्रकांतची इच्छा होती की त्याला त्याच्यासारखं शिकलेली आणि सुंदर मुलीशी लग्न करायचे होते. परंतु आपलं स्वप्न तुटलेले बघून तो रात्रीच कोणालाही न सांगता परत मुंबईला गेला. बिचारी कुसुम त्याची वाट पाहत पलंगावर एकटीच बसून राहिली. जेव्हा तो निघून गेला तेव्हापासून कित्येक वर्ष तो आलाच नाही. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांनी त्याला खूप पत्र लिहिली, त्याच्या खूप विनवण्या केल्या, पण चंद्रकांत परत आला नाही. रमाकांतचे लग्न झाले. भावाच्या लग्नातही चंद्रकांत आला नाही. चंद्रकांतचे वडील जेव्हा कुसुमला बघायचे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं. कोणतीही तक्रार न करता कुसुम दिवसभर घरातील सगळी कामं करत होती. सासऱ्यांची सेवा करायची, बरोबर जाऊ आणि दिरांची पण. रमाकांत आपल्या बहिणीचा खूप आदर करायचा. आपल्या भावाच्या वागणुकीचा त्यालाही खूप त्रास होत होता, परंतु तो काहीही करू शकत नव्हता. एखाद्या दिवशी त्याने काही मदत केली किंवा सहानुभूतीचे काही शब्द बोलले तर त्याची बायको त्याला टोमणे मारायची. कुसुम सगळं ऐकायची आणि तिला ते समजत पण होते, परंतु नशिबापुढे काय करणार. पतीने कुरूप म्हणून नाकारल्यानंतर ती नेहमी पूर्ण पदर झाकून टाकून राहायची, काहीच बोलायची नाही. आनंदाप्रमाणे तिच्या आयुष्यातून शब्दही गायब झाले होते. काही विचारल्यानंतर त्याचे उत्तर ती फक्त मान हलवून हो किंवा नाही मध्ये देत होती. चंद्रकांतचे वडील हे सगळं बघून मनातल्या मनात स्वतःला दोष देऊन दुःखी होत होते आणि त्यामुळेच एक दिवस हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांतला मुंबईला बातमी पोहोचवली. त्याचबरोबर गावातील काही लोकांना त्याला आणण्यासाठी पाठवले होते, कारण वडिलांचे अंत्यसंस्कार करायचे होते. नाईलाजाने चंद्रकांतला काही दिवस गावात राहावे लागले. क्रियाकर्म झाल्यानंतर छोट्या भावाने त्याला काही दिवस गावात राहण्याचा आग्रह केला, जेणेकरून दोन्ही भावांना जमीन व मालमत्तेची माहिती मिळावी. चंद्रकांत थांबला. शेवटी त्याला मालमत्तेची लालच होतीच. त्याचवेळी चंद्रकांतची बहिणी आणि काही महिला त्याला पकडून कुसुमच्या खोलीत जबरदस्ती बंद करायच्या आणि बाहेरून कुलूप लावायच्या आणि सगळे मनातल्या मनात प्रार्थना करायची की या दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ दे आणि बिचाऱ्या कुसुमचे नशीब उजळू दे. पण हे सगळं किती दिवस चालणार होते. एक दिवस चंद्रकांत मुंबईला परत गेला आणि काही महिन्यानंतर सगळ्यांना समजले की कुसुम गरोदर आहे. सगळ्यांना खूप आनंद झाला की या बाळामुळे चंद्रकांत आपल्या पत्नीला स्वीकारेल. परंतु कुसुमला माहीत होते की हे प्रेम नव्हतीच, फक्त एक शारीरिक गरज जी चंद्रकांतला त्याच्या पत्नीसोबत पूर्ण करायची होती. गरोदरपणात पण ती बिचारी ही सगळी कामे करत होती आणि तिची धाकटी जाऊ हुकूम गाजवत होती. रमाकांतचे आपल्या पत्नीसमोर काही चालत नव्हते. असं नाही की कुसुमच्या बाहेरच्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. ते खूप वेळा कुसुमला घ्यायला आले होते, परंतु कुसुम माहेरी गेली नाही. तिने त्यांना एका शब्दात सांगितले होते की जे माझ्या नशिबात होते ते मला मिळाले, यामध्ये कोणाचाही काही दोष नाही. तुम्ही सगळ्यांनी तर माझ्या सुखासाठीच माझे लग्न लावून दिले. मी इथून कुठेही जाणार नाही. मला नाही चालणार की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांची आणि भावाची मान खाली जाईल. देवाने तिच्यावर थोडी दया केली. तिने एका गोऱ्यापान सुंदर मुलाला जन्म दिला. आता तिला जगण्याचा आधार मिळाला होता, परंतु तिची जाऊ तिच्यावर जळू लागली. तिने खूप वेळा लोकांसमोर तिला टोमणे पण दिले. काय माहित हा मुलगा भाऊजींचा आहे की माझ्या नवऱ्याचा. कुसुमला खूप राग येत होता, पण बिचारी काय करणार. फक्त देवाजवळ जाऊन आपले अश्रू गाळत होती. बाळंतपण झाल्यावर लगेचच ती पहिल्यासारखी घरकाम करू लागली. एका बाजूला मुलाला सांभाळायची आणि दुसरीकडे घरातली कामं करायची. रमाकांतने खूप वेळा आपल्या बहिणीला मदत व्हावी म्हणून कामवाली बाई ठेवली, परंतु त्याच्या पत्नीने
एकाही बाईला टिकून दिले नाही. स्वतःला घराची मालकीण समजत होती ती. कुसुमला रोज तिच्या छोट्या जावाकडून अपमानित व्हावे लागत होतं. परंतु तिच्या जगण्याचा आता एकच कारण होते, ते म्हणजे तिचा मुलगा राहुल, ज्याच्यामुळे ती आपली सगळी दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. प्रसूतीनंतर कोणत्याही प्रकारची सेवा आणि चांगले जेवण न मिळाल्याने, तसेच वैद्यकीय मदत न मिळाल्याने कुसुम आजारी पडू लागली. शेवटी तिचे होतेच कोण की जी तिची काळजी घेईल. सासरे होते ते पण आता या जगातून गेले होते. हा पण गावातील लोक आणि जेवढ्या पण चुलत सासू होत्या त्या सगळ्यांना तिचे कौतुक होते. कुसुमने विचार केला होता की मुलाच्या आधाराने आयुष्य निघून जाईल, पण नशिबाला तेही मान्य नव्हते. चंद्रकांतला बातमी पोहोचली होती की कुसुमला मुलगा झाला आहे आणि तो त्याच्यासारखाच गोरा, सुंदर आणि निरोगी होता. तो कुसुमवर चरित्रहीन असल्याचा आरोप करू शकला नाही, कारण सर्व गावकरी साक्षीदार आहेत की तो 10 दिवस कुसुमच्या खोलीत राहिला होता आणि तिच्याशी त्याचे संबंध होते. इकडे मुंबईमध्ये शेजारच्या लग्न झालेल्या बाईसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्या बाईच्या जाळ्यात तो एवढा फसला होता की तिच्या संपूर्ण घराचा खर्च तो चालवत होता आणि त्याच्या घराची पण मालकी तीच होती. त्या दोघांच्या संबंधाची चर्चा सगळीकडे होत होती. गावाच्या लोकांना पण ही गोष्ट माहीत होती आणि कुसुमला पण ही गोष्ट माहीत होती. पण जेव्हा त्याला मुलगा झाला आहे हे समजले तेव्हा त्यांनी विचार केला, जर तो पण गावात राहिला तर तोही गावंढळ होईल. त्यांनी काही दिवस वाट पाहिली आणि 4 वर्षानंतर तो अचानक गावाला आला. गावातल्या सगळ्या लोकांनी आणि त्याच्या छोट्या भावाने त्याचे छान स्वागत केले आणि सगळ्यांना वाटले की आता तो कुसुमला स्वीकारेल. परंतु कुसुमचं काय ते दुर्भाग्य, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या मुलाला घेतले आणि सगळ्यांना सांगितले की मी याला घेऊन मुंबईला जात आहे. कुसुमवर खूप मोठे संकट आले. जे मूल तिच्या जीवनाचा आधार होते त्याच्यापासून दूर राहण्याच्या कल्पनेनेच तिला मरण यातना होत होत्या. चंद्रकांतने कोणाचे ऐकले नाही. तो मुलाला घेऊन निघून गेला. जे मूल त्याला ओळखत पण नव्हते त्या मुलाचा बाप म्हणून तो आला होता आणि त्याला घेऊन गेला. कितीतरी दिवस कुसुम बिना अन्न पाण्याची खोलीमध्ये रडत राहिली. इकडे मुलाने काही दिवस त्रास दिला, पण नंतर हळूहळू तो आपल्या आईला विसरायला लागला. चंद्रकांतने त्याच्या शेजारची बाईच मुलाची आई आहे असे सांगितले. अशा प्रकारे 7 वर्ष उलटून गेली. या 7 वर्षात बिचारी कुसुम प्रत्येक क्षणाला मुलासाठी रडत होती. त्या काळी घराघरामध्ये फोनही नसायचे. लोक फक्त एक पोस्टाचे पत्र किंवा तार यायची वाट बघत असायचे. कुसुमच्या मनाच्या या अवस्थेमुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आणि एक दिवस समजले की तिला कॅन्सर झाला आहे. त्या दिवशी गावामध्ये कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. कुसुमच्या ज्या चुलत सासू होत्या त्या सगळ्या खूप रडल्या, पण त्यांच्या रडण्याने काही कुसुमचं भाग्य बदलणार नव्हते. तिच्या माहेरी ही बातमी समजली आणि तिचे सगळे भाऊ आणि आई वडील आले. सगळे खूप दुःखी होते. एवढ्या वर्षांनी आपली मुलगी कुसुम हिला बघून कुसुमची आई तर चक्कर येऊन खाली पडली. 5 भावांची एकुलती एक बहीण होती ती. सगळ्यांनी तिला खूप लाडाकोडात वाढवले होते. सगळे कुसुमला आपल्यासोबत घेऊन जायचे म्हणत होते, परंतु तिने स्पष्ट शब्दात आईसोबत जाण्यासाठी नकार दिला आणि म्हणाली, सोडून दिलेली बायको म्हणून मला माझ्या सासरहून माहेरी जायचे नाही. मला माझ्या सासरहूनच सौभाग्यवती म्हणून मरण हवे आहे. जर तुम्हाला माझ्यावर काही उपकार करायचे असतील तर फक्त मला एकदा माझी आणि माझ्या मुलाची भेट घालून द्या. फक्त एवढीच विनंती आहे. बिचारी माहेरचे लोक मोकळ्या हाताने परत गेले. इकडे तिच्या जावेला तिच्या आजाराची माहिती मिळाल्यावर तिने घाईघाईने थोडं लांबच्या जमिनीवर घर बांधून घेतलं आणि तिथे राहायला गेली. एवढ्या मोठ्या वाड्यात बिचारी कुसुम एकटी आजाराने तडफडत होती. रमाकांतने आपल्या मोठ्या भावाला आपल्या बहिणीच्या आजाराबद्दल सांगितले आणि तिची इच्छा आहे की तिला तिच्या मुलाला एकदा भेटायचे आहे ते पण सांगितले. दगडाच्या काळजाचा चंद्रकांत त्याला काही घाम फुटला नाही. तो आपल्या छोट्या भावाला म्हणाला, मी तिकडचा काही हिशोब मागतो का तुला? तुम्ही सगळे आहात ना, तिचे उपचार करा मग. त्यावर रमाकांत आपल्या भावाला म्हणाला, तुला हिशोब मागायची काय गरज आहे? जे पण उत्पन्न निघतं त्यातला अर्धे मी तुला पाठवून देतो आणि तू एवढा निर्दयी होऊ नकोस. एकदा हे आणि बहिणी आणि राहुलची भेट होऊ दे आणि तू पण भेट, म्हणजे ती सुखाने आपला प्राण सोडेल. परंतु रमाकांतच्या बोलण्याचा चंद्रकांतवर काही फरक पडला नाही. शेजारच्या घरातील म्हातारी काकू कुसुम सोबत सावलीसारखी राहत होती. तिला वेळेवर औषधे देत होती, जबरदस्तीने खायला प्यायला देत होती आणि तिचे मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि चंद्रकांतला खूप दोष देत होती. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं की कुसुमची अवस्था खूप गंभीर आहे. त्याच्यानंतर सगळे गावातील लोक आणि नातेवाईक यांचा संयम सुटला. तिचे भाऊ आणि गावातली काही प्रतिष्ठित माणसं रमाकांतला सोबत घेऊन मुंबईला पोहोचले. त्यावेळेस चंद्रकांत घरी नव्हता. जेव्हा त्याच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा त्याच्या शेजारच्या बाईने दरवाजा उघडला. तिने त्यांना घरात बोलवले आणि चहा नाश्ता दिला. तिच्या भावाने आणि रमाकांतने
ती सगळं रागाने फेकली आणि म्हणाले की चंद्रकांत आणि राहुल कुठे आहे. तेवढ्यात राहुल खोलीमधून बाहेर आला. त्याला हे सगळं काय चाललंय ते समजत नव्हतं. तो या सगळ्यांना ओळखत पण नव्हता. तो त्या बाईला म्हणाला, आई, हे लोक कोण आहेत आणि तुझ्यावर का रागवत आहेत? हे ऐकून रमाकांतने राहुलला स्वतःकडे ओढले आणि जोरात बोलला, ही बाई तुझी आई नाही. ही ती बाई आहे जिने तुझ्या आईचे सगळं सुख आनंद हिरावून घेतले. ती बाई राहुलला म्हणाली, तू तुझ्या खोलीत जा. तेवढ्यात रमाकांत म्हणाला, हा कुठेही जाणार नाही. आता आमच्या सोबत गावी येणार. चंद्रकांत आल्यावर त्याला सांग. असं म्हणून ते रागाने बाहेर आले. कुसुमचा भाऊ त्या बाईला म्हणाला, चंद्रकांतला सांगा की आता आम्ही त्याला सोडवणार नाही. त्यालाच कायद्याने धडा शिकवू. सगळी समाजातली आणि कुटुंबातले लोक आमच्या बाजूने आहेत, सांग. त्याला असं सांगून ती निघाली. राहुलला तर काहीच माहीत नव्हते. त्याला आजपर्यंत माहीतच नव्हते की त्याची आई दुसरीच कोणीतरी आहे. त्याने तर आतापर्यंत आईच्या जागेवर त्या बाईलाच पाहिले होते. त्याला घेऊन सगळे गावाला आले. कुसुमला त्याला पाहून जीवात जीव आला. जेव्हा रमाकांत काकांनी राहुलला त्याच्या आईसमोर नेऊन उभे केले आणि म्हणाला, बघ ही तुझी आई आहे. काय अवस्था केली आहे तुझ्या बापाने तुझ्या आईची. राहुल स्तब्ध होऊन राहुल त्या हाडांच्या सांगाड्याकडे बघत राहिला, ज्याला सगळे त्याची आई म्हणत होती. तो आता 12 वर्षाचा झाला होता. त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजू लागल्या. गावातील सर्व लोक, नातेवाईक, काकू, आजी, काका, मामा यांच्या तोंडून आईची अवस्था आणि वडिलांची कारनामे ऐकून त्याचा संताप झाला. कुसुम आपल्या मुलाला मिठीत घेऊन खूप रडली. आज बहुतेक देवाला पण तिच्यासोबत रडायची इच्छा झाली होती. चारी बाजूने आभाळ भरून आलं होतं. हळूहळू अंधार पडू लागला आणि विजांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. असे वाटत होते की जणू काही सर्वनाशच होणार आहे. अशातच बिचारी कुसुम राहुलला रात्रभर आपल्या कुशीत घेऊन रडत होती. सकाळपर्यंत चंद्रकांत आला होता. आल्यावर रागातच होता. परंतु यावेळेस गावातील लोकांच्या समोर त्याची काहीही चालली नाही. सगळ्यांनी मिळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. रमाकांत आपल्या भावाला म्हणाला, दादा, वहिनीकडे आता फक्त 2-4 दिवसच आहेत. त्यामुळे तू आणि राहुल 2-4 दिवस इथेच थांबा. वहिनीची इच्छा आहे की तिच्या चितेला अग्नी राहुललीच द्यावी. यावर चंद्रकांत ओरडत म्हणाला, कायदेशीर कारवाईची धमकी कोणाला देतोस रमाकांत? मी एका मिनिटात ही सिद्ध करून दाखवेल की ही आजारी आणि वेडी बाई माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी सक्षम नाही. दिवसभर सगळे लोक चंद्रकांतला समजवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. राहुलचा हात पकडून त्याला ओढत घेऊन जाऊ लागला. राहुल रडत म्हणाला, बाबा, आता आई या जगात राहणार नाही. मला तिच्या शेवटच्या क्षणी तरी तिच्यासोबत राहू द्या. परंतु तरी त्याने काही ऐकले नाही आणि त्या भयंकर वादळी वातावरणात चंद्रकांत जबरदस्तीने आपल्या मुलाला घेऊन निघून गेला. बिचारी कुसुम रडतच राहिली. ती आपल्या मुलाचा हात पकडून खूप लांबपर्यंत फरफटत गेली. राहुलचा हात पकडून रडत त्याला म्हणाली, बाळा, माझ्या चितेला अग्नी दे आणि त्यानंतरच जा. परंतु चंद्रकांत राहुलचा हात ओढून त्याला घेऊन गेला. ती रात्र एवढी भयंकर होती की वाटतच नव्हती की सकाळ होऊ शकेल. कुसुमचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यावर होता. तिच्यावर एवढ्या मानसिक वेदना झाल्या. ती रात्रभर वेदनेने रडत होती. म्हाताऱ्या काकू औषधांवर औषधं देत होत्या आणि गरम पाण्याने शेक देत होत्या. तिला श्वास जड झाला होता. तशातच तिने काकूचा हात पकडला आणि रडतच म्हणाली, माझ्या मुलाकडूनच माझ्या चितेला अग्नी द्या काकू, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती लागेल. असं म्हणून पाठ होईपर्यंत तिने आपला जीव सोडला. सगळे रडत होते. कुणी म्हणत होतं की चला, हिला या त्रासातून मुक्ती मिळाली. लगेच भाड्याची गाडी करून गावातले मोठे लोक राहुलला आणण्यासाठी मुंबईला गेले आणि कुसुमच्या मृत्यूची बातमी सांगितली. राहुलला सोबत यायला सांगितले, परंतु चंद्रकांतने राहुलला येऊ दिले नाही. तो म्हणाला, 4 दिवस राहुलच्या परीक्षा आहेत. परीक्षा संपल्यावर आम्ही दोघे गावाला येऊ. तोपर्यंत रमाकांत तिकडे सगळं सांभाळून घेईल. तुम्ही सगळे जाऊ शकता. असं म्हणून त्यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद केला. राहुल रडतच राहिला. आपल्या वडिलांसमोर त्याची काही चालले नव्हते. त्याच्या डोळ्यासमोरून ते दृश्य जातच नव्हते की कशी त्याची आई रडत त्याचा हात पकडून दूरपर्यंत फरफटत आली होती आणि रडत तिच्या चितेला अग्नी दे असं सांगत होती. 7 दिवसानंतर चंद्रकांत आपल्या मुलाला घेऊन गावाला आला. तोपर्यंत सगळे क्रियाक्रम संपायला आले होते. हळूहळू काही काळानंतर राहुल आपल्या पुढच्या शिक्षणासाठी बँगलोरला गेला आणि तिथेच त्याने लग्न केलं. इकडे जेव्हा चंद्रकांतकडे आलेले पैसे संपले, नोकरी गेली, तेव्हा त्याच्या ठेवलेल्या बाईने पण त्याची साथ सोडली. त्याच्याशी असलेले नातं तोडलं. मुलगा त्याच्याशी बोलत पण नव्हता. शेवटी तो गावाला निघून आला. परंतु सगळे नातेवाईक आणि गावातले लोक त्याच्यापासून दूरच राहत होते. त्याच्याशी कोणी बोलत पण नव्हते. रमाकांत दादाचा छोटा भाऊ होता, त्यामुळे लोकांच्या नाराजी खातर कधी कधी त्याला त्याची हाल हवा विचारत असे.
काही दिवस चंद्रकांत असा एटीत राहिला की जसं काही त्याला गावातले लोक आणि नातेवाईक त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये. तो आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आला होता. शेतीवाडी तर सगळेच रमाकांत सांभाळत होता. त्यामुळे त्या कामाशी याला काही देणे घेणे नव्हते. त्याचे स्वतःचे काम तो स्वतः करत होता. अशा प्रकारे काही काळाने त्याचे शरीर कमजोर होऊ लागले. आपल्या मुलाला जेव्हा तो फोन लावायचा तेव्हा तो फोन उचलत नसे. त्या दिवशी त्याला खूप दुःख झाले. तेव्हा त्याला समजले की त्याच्या मुलाने त्याला न सांगता लग्न केले आहे. काही दिवसानंतर त्याला समजले की त्याला नातू पण झाला आहे. त्याने आपल्या मुलाला पत्र लिहिले, फोन लावले, परंतु कशाचे उत्तर मिळाले नाही. शेवटी एकच दिवस तो स्वतः पत्ता विचारत बँगलोरला पोहोचला. राहुलचे घर शोधायला त्याला खूप वेळ लागला. फोन नंबर आणि ऑफिसच्या पत्त्याच्या आधारावर त्याने घरचा पत्ता शोधला आणि घरी पोहोचला. त्याच्या सुनेने घरचा दरवाजा उघडला, पण ती त्याला ओळखत नव्हती. जेव्हा त्याने स्वतःबद्दल सांगितले तेव्हा ती त्याला आदराने आतमध्ये घेऊन गेली. राहुल जेव्हा घरी परतला तेव्हा तो आपल्या वडिलांना पाहून आश्चर्यचकित झाला. तो त्याच्याशी काही बोलला नाही. शेवटी चंद्रकांतच आपल्या मुलाशी बोलला. एवढी वर्ष झाली बाळा, नाही तू कधी माझ्याकडे येतोस, नाही माझ्याशी बोलतोस, आणि तू तुझ्या लग्नाबद्दल आणि बाळाबद्दल पण काही सांगितले नाही. शेवटी तुझा सांभाळ करण्यात मी कुठे कमी पडलो. आणि हे काय, तुझ्यासाठी कितीतरी सुंदर मुलींची लाईन लागली असती, पण तू या अशा कशा मुलीशी लग्न केले आहेस जी तुला अजिबात शोभत नाहीये. काय गरज होती अशा मुलीशी लग्न करण्याची? मग काय करायचं होतं बाबा? मी पण तुमच्यासारखं शेजारच्या एखाद्या बाईला ठेवायचं होतं का, जी सुंदर आहे? खूप कडू शब्दात त्याने आपल्या वडिलांना उत्तर दिले. चंद्रकांत काहीच बोलला नाही. तो मान खाली घालून उभा राहिला. मी तुमच्यासारखा नाही बाबा. मी शरीराचा रंग नाही तर मनाची सुंदरता आणि गुण बघतो. आणि कदाचित तुम्ही जे माझ्या आईसोबत केले त्याच हे प्रायश्चित्त आहे. आणि तुम्ही कोणत्याही गैरसमजात राहू नका. माझी बायको माझ्यासाठी प्रेरणा आहे. मी माझ्या मर्जीने तिच्याशी लग्न केले आहे आणि माझी जीवनसाथी आहे. कधी चुकून पण तिचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा, मी मनीषाला काही सांगितलेलं नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची इज्जत जाऊ नये तर परत कधी माझ्या घरी येऊ नका आणि कधी मला संपर्क करण्याचा प्रयत्नही करू नका. आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही इथून निघून जा. असं बोलून एका दमात त्याने आपले सगळं बोलणं संपवलं. तेवढ्यात मनीषा जेवणासाठी बोलवायला आली. जेवताना राहुल मनीषाला म्हणाला, बाबांच्या सामानाचं पॅकिंग कर आणि काही खाण्यापिण्याचे सामान पण भर. आज रात्रीच्या ट्रेननी बाबा परत जात आहे. मनीषा म्हणाली, आज सकाळीच तर ते आले आहेत. अजून काही दिवस राहिले असते तर बरं झालं असतं. मी तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. असं म्हणून राहुल उठून त्याने आपल्या खोलीमध्ये निघून गेला. बिचारा चंद्रकांत थोडा वेळ आपल्या नातवासोबत खेळत राहिला आणि अश्रू गळत राहिला. तो समजून गेला की राहुल आपल्या आईसोबतच्या वागणुकीचा बदला घेत आहे. त्याने येताना आपल्या सुनेचा फोन नंबर घेतला आणि गावात आला. त्यानंतर जेव्हा कधी अस्वस्थ वाटायचे तेव्हा दुपारच्या वेळी जेव्हा राहुल ऑफिसला गेला असेल त्यावेळी तो आपल्या सुनेसोबत आणि नातवासोबत फोनवर बोलायचा. चंद्रकांतने स्वतःच्या हातानेच आपल्या आयुष्यातील सुख समाधान घालवले होते. दररोज संध्याकाळच्या वेळी रमाकांत आपल्या भावाला भेटायला येत असे आणि थोडा वेळ त्याच्यासोबत बसत असे. आपल्या भावाचे हाल बघून त्यालाही वाईट वाटत असे, परंतु काही करू शकत नव्हता. त्याने खूप वेळा कामाच्या बाईला त्याच्या भावाच्या घरातले काम करायला सांगितले, परंतु कुणीही तिथे काम करायला तयार नव्हते. त्याने आपल्या बायकोला पण सांगितले की आपल्या घरी तर नोकर चाकर आहेत, कमीत कमी दादाला 2 वेळचं जेवण तरी पाठवत जा. परंतु त्याच्या पत्नीने नकार दिला. सगळा समाज आणि कुटुंबातल्या लोकांच्या उदासीनतेमुळे त्यातून तुटले होते. आता ते आजारी पडू लागले होते, अंथरूण पकडले होते. छोटा भाऊ जेव्हा यायला जमेल तशी देखभाल करत होता, कारण त्याचे घर पण भावाच्या घरापासून दूर होते. जेव्हा शेवटची वेळ आली तेव्हा त्यांनी खूप वेळा राहुलला फोन केला, परंतु राहुलचं उत्तर ऐकून ते गप्प बसायचे. कारण त्यांना आठवत होते की जेव्हा कुसुम वहिनींची शेवटची वेळ होती तेव्हा त्या सगळ्यांनी आपल्या भावाला आणि राहुलला थांबवण्यासाठी किती विनवणी केली होती, परंतु ते थांबले नाही. आणि त्या रात्रीच बहिणीने प्राण सोडले आणि तिची शेवटची इच्छा पण पूर्ण होऊ शकली नाही की राहुलने तिच्या चितेला अग्नी द्यावा. आणि या कारणामुळे राहुल आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देण्यासाठी आला नाही. ही सगळी गोष्ट सांगत सांगत म्हाताऱ्या काकू रडू लागल्या. रडत रडतच त्यांनी मनीषाला सांगितले, त्या रात्री जेव्हा ती वेदनेने तडफडत होती आणि रडत होती तेव्हा पूर्ण रात्रभर मीच तिच्यासोबत होते. तिच्याऐवजी मला मरण यायला पाहिजे होते. खूप दुःख सहन केले माझ्या सुनेने. तिच्यासोबत कुणी तीच जवळचं हक्काच असं कुणी नव्हतं. असं म्हणून म्हाताऱ्या काकू अजूनच रडू लागल्या. मनीषाने खूप मुश्किलीने त्यांना पाणी देऊन शांत केले. ती स्वतःच पण रडत होती. मनीषाला विश्वास बसत नव्हता की तिच्या सासऱ्यांचे हे पण एक रूप होते. तिला खूप रडायला येत होतं. ती काकूंना म्हणाली, तुम्ही पण एक बाई आहात काकू. तुम्ही त्या दुःखी बाईवर एवढे अत्याचार का केले आणि एवढे घाणेरडे आरोप का लावले? तुम्हाला त्यांची थोडी पण दया आली नाही का? काकूने आपली मान खाली घातली.
आपल्या म्हाताऱ्या चुलत सासू समोर खोटही बोलू शकत नव्हती. त्या रात्री मनीषाचा डोळा लागलाच नाही आणि सकाळ झाली आणि तिने आपला मुलगा आरुष त्याला घेऊन परत बँगलोरला निघाली. घरी पोहोचल्यावर ती घरी देखील खूप रडली आणि राहुलला बोलली, राहुल मला माफ कर, मला माहित नव्हतं की सासूबाईंसोबत इतकं काही दुःखद घडलं. किती हाल अपेक्षा त्यांनी सहन केल्या आणि या सर्व प्रकाराला सासरी भाऊ जबाबदार होते. मला याची पुसटची कल्पना देखील नव्हती आणि उगाचच तुझ्याबद्दल मनामध्ये चुकीचा गैरसमज निर्माण केला. मला माफ कर, मला खरंच काही माहीत नव्हतं. परंतु मला अभिमान वाटतो तुझ्या विचारांवर, तुझ्या वागण्यावर, तुझ्यामध्ये असणाऱ्या संयमावर. राहुलने मनीषाला जवळ घेत तिला दिलासा देऊ लागला. आता त्याच्या मनावरून ओझे उतरल्यासारखे त्याला वाटत होते. कुठेतरी त्याच्या मनाला शांती मिळाली होती. त्या दोघांनी जाऊन कपाटामधून आईचा फोटो काढला आणि तो भिंतीवर लावून फोटोला हार फुले घातली, दिवा लावला. फोटोमध्ये हसणारी कुसुम जणू काही त्या दोघांना आशीर्वादच देत होती. मित्रांनो, कथेमधील राहुल जे काही त्याच्या वडिलांबद्दल वागला ते योग्य होते की अयोग्य, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काही सासवा अशा असतात की त्यांना मुलांचा संसार नीट बघवत नाही. प्रत्येक वेळी सुनत चुकतात असं काही नाही. सासूबाई काही कमी नसते. प्रेरणा एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी, आई वडिलांची एकुलती एक आणि पाठी एक लहान भाऊ अशा चौकोनी कुटुंबात वाढलेली. कुटुंब शिक्षित असून सुद्धा वडील कृष्णकांत यांचा पूर्ण घरावर अंकुश होता. वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द समजला जायचा. प्रेरणा कॉलेजमध्ये खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून समजली जायची. आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिला फक्त डिग्री मिळावी या हेतूने कृष्णकांत यांनी तिला शिकवले. आपली मुलगी चार चौघात पदवीधर म्हणून मिरवली गेली पाहिजे एवढंच फक्त कृष्णकांत यांना वाटायचं. एक दिवस प्रेरणा आपल्या आईपाशी म्हणजेच वत्सलाताईंशी आपलं मन मोकळं करत होती. प्रेरणा म्हणाली, आई आज काय मग स्पेशल? काय म्हणजे काय? आज माझ्या लेकीच्या आवडीचे थालीपीठ करणार आहे. बघ कसं शाही नाश्ता बनवते आज तुझ्यासाठी. बाबा म्हणाले, सासरी जाऊन काय आयतं ताट नाही मिळणार म्हणावं. शिक्षण वगैरे ठीक आहे, पण बाकीचं काय? प्रेरणा म्हणाली, पप्पा हे हो काय, आजकाल कोण स्वयंपाक करतो? मी तर बाई स्वयंपाकाला बाईच ठेवणार आहे. एकदा का कॅम्पस इंटरव्ह्यू दिला की मग परीक्षा आधीच मला नोकरी मिळणार. बघा तुम्ही. यावर कृष्णकांतराव म्हणाले, त्या नोकरीचं आम्ही काय करणार? खरं तर हे नोकरी वगैरे नुसते फॅड्स आहेत आत्ताची. चूल आणि मूल हेच खरं बाईचं आयुष्य. पप्पा पण हे सगळं असं 1857 सालातले विचार आहेत तुमचे. आता कुणीही असा विचार करत नाही. उलट मी नोकरी केली की शिक्षणासाठी लागलेले तुमचे सगळे पैसे वसूल होतील. बघा पटेल तुम्हाला माझं म्हणणं. ही बघ, मला तू नोकरी केलेली नकोय आत्ताही आणि तुझं लग्न झाल्यावरही. तो डिसिजन मला होणारा जावयाचा असेल, त्यात आम्ही अडखडी घालणारे कोण आहोत? पण तरी चांगलं शिक्षण मिळालं ना की नवराही चांगला मिळतो मुलींना, या मताचा आहे मी. असं म्हणून कृष्णकांतराव हातात वर्तमानपत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातात. पप्पा गेले गेल्यास प्रेरणा आपल्या मनातल्या भावना आईसमोर बोलून दाखवते. आई पप्पा लहानपणापासूनच ऐकवत आलेले आहेत हेच वाक्य, चांगलं शिकलं ना की चांगला नवरा मिळतो. पप्पा असं का नाही म्हणाले आशीर्वाद देताना, शिकून खूप मोठे व्हा, कर्तृत्ववान बना, चांगला नवरा मिळेपर्यंतच त्यांचे आशीर्वाद का? आई म्हणाली, तुला चांगलंच माहिती तुझ्या बाबांचा स्वभाव. साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला आणि तुझ्या बाबांचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती या जन्मात शक्य नाही. तू फार काही विचार करू नकोस. तुर्तास तरी नोकरीचा विचार करणं सोड तू. आता फक्त या थालीपीठांवर ताव मार. असं म्हणून वत्सलाताईंनी आपल्या लेकीचा नाराजीचा स्वर बदलून मनधरणी केली. पुढच्याच आठवड्यात कृष्णकांतरावांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी स्थळ आणले. अगं वत्सला, ऐकलत का? जा आधी साखर घेऊन ये मला, पण सगळ्यात आधी देवापुढे ठेव साखर, मग सगळ्यांचं तोंड गोड कर. आई म्हणाली, अहो पण असं काय झालंय? अगं देशमान्यांकडून स्थळ सांगून आले आपल्या प्रेरणासाठी. काय? अहो पण एवढ्यात कुठं लग्नाचं पाहताय तिच्या? एवढ्यात नाही मग कधीही बघ. चांगला मुलगा आहे, सुखात ठेवेल तिला. घरात सासू सासरे आहेत आणि नणंद पण आहे, तरी तिचं लग्न झालंय. नंदेचं जवळच असते राहायला, अधूनमधून येत असते, पण जाऊ देत. मुलगा शोधूनही सापडणार नाही एवढा चांगला आहे. लग्नानंतर लगेच राजा राणीचा संसार सुरू होईल. त्यांचा सुखाने राहतील दोघेही. अहो पण तुम्ही विचारताय ना, अपेक्षा तरी कळू देत ना मला. कारण आपली प्रेरणा इंजिनियर, तेही कम्प्युटर इंजिनियर. तुम्ही तर नोकरीला लावायलाही नाही म्हणतात तिला. आता सांगायला तरी मिळालं असतं आपल्याला. हे बघ वत्सला, तू जर आणखी त्रुटी काढत बसलीस तर तुझी मुलगी बिन लग्नाची राहील. जावई बापू ही कम्प्युटर इंजिनियर आहेत, तेच नोकरीलाही लावतील बघ तिला, आणि तिचं नोकरीचं स्वप्नही पूर्ण होईल.
आई म्हणाली, ठीक आहे, बोलून पाहावं लागेल तिच्याशी. लग्नासाठी होकार देऊन टाकते, कारण आपल्या मनासारखं लग्नाआधी नाही तर लग्नानंतर तरी राहायला मिळेल. म्हणून प्रेरणा ही लग्नासाठी आपल्या स्वतःकडून होकार दर्शवते. बघण्याचा कार्यक्रम, सुपारी, साखरपुडा आणि लग्न असं सागर संगीत असं पार पडतं. सातारा जिल्हा म्हटलं की निसर्गाचं वरदान लाभलेलं असं म्हणतात. एकूण लग्नानंतर सभोवताची हिरवळ पाहून प्रेरणाला खूप प्रसन्न वाटत होतं. ही प्रसन्नता क्षणिक म्हणायची का? प्रेरणाचा नवरा स्वप्नील पुण्याला नोकरीला असल्याने आठवड्यातून फक्त 2च दिवस गावी येणं असायचं. त्यामुळे गाव ते पुणे असं करताना जीव मेटाकुटीला यायचा. तरी एक जबाबदारी म्हणून स्वप्नीलला असं अपडाऊन करणं भागच होतं. लग्नाला 15 दिवस होऊन गेले तरी स्वप्नीलची अशी दमछाक होतच होती. एक दिवस आपली सासूबाई म्हणजे शोभनाताई यांना शेजारच्या काकू म्हणाल्या, अहो शोभनाताई, नशीब काढलीत की हो तुम्ही, अशी इंजिनियर सून मिळाली तुम्हाला. आता काय सुनबाईच्या हातात संसाराचं रहाट गाडगं देऊन तीर्थाटनात जाणार की काय? यावर शोभनाताई म्हणाल्या, अगं नाही ग, असं कसं काल आलेल्या पोरीच्या हातात देणार संसार सगळा? अगं मग काय करणार तू? आता तीर्थयात्रा करायचे दिवस आपले, जपमाळ हातात घ्यावी. शोभनाताई म्हणाल्या, नाही ग, असं करता येणार नाही मला. घरातले विचार किंवा डिसिजन तरी मीच घेत असते. आपण फक्त ऑर्डर सोडायची आणि समोरच्याने हात चालवायचे. प्रेरणा, ए प्रेरणा, अगं पाणी घेऊन ये. आतून प्रेरणा म्हणते, हो आणते आई. काकू म्हणाल्या, अरे वा, मानलं पाहिजे तुला शोभना. लगेच ऑर्डर घेऊन काम करून घेऊ लागली. प्रेरणा पाणी घेऊन आली. शोभनाताई म्हणाल्या, प्रेरणा अगं बस थोडंसं इथे. प्रेरणा लगेच शेजारच्या खुर्चीवर बसते. काकूंनी विचारले, प्रेरणा काय मग नोकरी करणार की काय मग? प्रेरणा म्हणाली, जशी यांची इच्छा. खरं तर मला नोकरी करायची खूप आवड आहे, पण पुण्याला जाऊन एकदा का सेटल झालं की नोकरीच करणार आहे मी. आणि तसंही हेही म्हणाले आहेत मला. यावर लगेच शोभनाताई म्हणाल्या, बाई मला नाही पटत लग्न झाल्या झाल्या असं नवऱ्याच्या मागे शेपूट बनून राहणं. बाईच्या जातीनं पहिला संसार पाहावा, म्हणजेच नातेवाईक सणसूद असा विचार करावा, मग नवऱ्या मागे फिरावं. प्रेरणा एकही शब्द न बोलता तिथेच बसून राहते. शनिवार असल्याने स्वप्नील गावी आला. सारखा असा प्रवास करून स्वप्नीलचे पाय दुखत होते. म्हणून प्रेरणा पटकन आपल्या नवऱ्यासाठी पाणी आणायला उठते. आपल्या आईला अंग दुखत असल्याचे कारण सांगून स्वप्नील आपल्या खोलीत जातो आणि शोभनाताई प्रेरणाला काहीतरी काम सांगतात आणि स्वतः स्वप्नीलच्या खोलीत जातात आणि आपल्या लेकाची विचारपूस करतात. तोवर प्रेरणा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. तेलाची वाटी घेऊन शोभनाताई स्वप्नीलच्या खोलीत जातात आणि त्याला म्हणतात, बाळा खूप दुखते का? मी अंग चेपून देते आणि पाय कर बरं. इकडे तळपायांना मस्त मालिश करून देते. आपल्या मुलाच्या अंगाला मस्त मालिश त्या करू लागतात. आई असू देत ग, आराम केला ना की बरं वाटेल मला. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. एकतर स्वतःची काळजी घेता येत नाही तुला. मी आई आहे, तुझी काळजी वाटणारच ना. लग्न होऊन आता 2 महिने झालेत. असं सारखं सारखं येऊन तू दगदग करून घेत जाऊ नकोस, अशाने खंगून जाशील. आई मग काय करू सांग बरं. कुटुंबाची काळजी घेणं हे कर्त्या पुरुषाचं पहिलं कर्तव्य असतं, हे तुला चांगलंच माहीत आहे. बाबाही तेच करायचे. स्वप्नील, मी एक सुचवू का? तू आठवड्याला चक्कर मारतो, चांगली गोष्ट आहे, पण तुझी तब्येत सांभाळून हे तू सगळं केलंस तर मला आवडेल. तू महिन्यातून एकदा अशी चक्कर मारत जा, म्हणजे कसं तुझी दगदगही होणार नाही. तसे आपला फ्लॅट आहेच की पुण्याला. असं बोलल्यावर स्वप्नील म्हणतो, चालेल आई. असं म्हणून शोभनाताई आपल्या मुलाला गावी न येता पुण्यातच राहण्याचा सल्ला देतात. आता आपला लेख आलाय तसे त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा पुरेपूर प्रयास शोभनाताईंचा असतो. स्वप्नीलचं अंग चेपून दिल्यावर स्वयंपाकघरात शोभनाताई येतात आणि प्रेरणाने स्वयंपाक करून ठेवलाय हे पाहताच त्यांना मनातून वाईट वाटतं. त्या किंचितशा रागीट स्वरात विचारतात, प्रेरणा तू कशाला स्वयंपाकाच्या नादी लागलीस ग? मी येईपर्यंत वाट पाहिली असतीस तरी चाललं असतं मला, नाहीतर मला विचारायला काय हरकत होती. प्रेरणा म्हणाली, आई मला वाटलं आता गप्पा मारता मारता खूप उशीर होईल म्हणून मी स्वयंपाकाच्या मागे लागले. जाऊ देत, मी सगळा स्वयंपाक करते माझ्या पिल्लासाठी. एक तर त्याच्या तोंडाची चव नाहीये, चांगलं असं चमचमीत देते त्याला करून. या साळणी स्वयंपाक जेवण नकोय त्याला. आता तू एक माझा मुलगा ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी सगळं काही मी करणार. तू स्वयंपाक घरात यायची काहीच गरज नाहीये. आणि असं म्हणून त्या परत स्वप्नीलसाठी स्वयंपाक बनवतात. प्रेरणा चेहरा पाडून तिथे जेवणाची मांडामांड करू लागते. सासरे बुवा अत्यंत चांगल्या स्वभावाचे असल्याने आपल्या बायकोला बोलायचं सोडत नाहीत. ते म्हणतात, अगं शोभना, काय गं हॉटेल वगैरे आहे का हे? आता प्रेरणाने बनवलेला स्वयंपाक वाया जाणार.
आता असली गुंडळपट्टी चालते का तुला अन्नाची? अहो हे बघा, मला काही जास्तीचं शिकवू नका. तुम्ही फक्त जेवायचं काम करा. बाकी नका सांगू आम्हाला काय ते. गेली काही वर्ष अन्नपुराणात ऐकत आलो होतो. आता कुठे गेले ते ज्ञान? असं म्हणून सासरी हातातलं वर्तमानपत्र घेऊन बाल्कनीत जाऊन बसतात. स्वयंपाकघरात जेवताना स्वप्नीलला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या ताटात वेगळे पदार्थ आणि तिघांच्या ताटात वेगळे पदार्थ. तू काही बोलायच्या आतच त्याची आई म्हणते, बाळा तुझ्यासाठी असं मसालेदार जेवण नको. असला स्वयंपाक तू खात जा, म्हणजे टुणटुणीत राहशील. स्वप्नील आणि प्रेरणाच्या लग्नाला आता 8 महिने होत आले होते. या 8 महिन्यात स्वप्नील महिन्यातून फक्त एकच दिवस गावी यायचा. लग्नानंतर स्वप्नील 8 दिवसाला 2दा गावी जायचा. त्यामुळे आपला नवरा आपल्यासाठी येतो म्हणून प्रेरणाला हायसं वाटायचं. पण आता 30 महिन्यातून एकदा होऊ लागली. असंच एक दिवस स्वप्नील आपल्या गावी आला. नेहमीप्रमाणे स्वप्नीलसाठी सगळा स्वयंपाक त्याच्या आईने बनवला होता. प्रेरणाला फक्त धुणी भांडी आणि लादी पुसण्याचं काम सांगितलं. या बाबतीत प्रेरणा अजिबात वाईट वाटलं नाही, कारण कुठलंही काम सांगितलं तरी ती अगदी बिनबोभाटपणे करत होती. असेच रात्री या बाबतीत आपण स्वप्नीलशी बोललं पाहिजे, पण प्रेरणाला कुठेच असं सांगायला जमलं नाही. कारण स्वप्नील ज्या वेळेला घरी येई त्यावेळेला त्याची आई नेहमी काहीतरी दुखण्याचा बहाणा करत असे. आणि यावेळी सगळं स्वयंपाक झाल्यावर शोभनाताई पाय आणि कंबर दुखून आलेत असं बहाणा करत दिवाणखान्यात पडून राहतात. आपली आई अशी पडून राहिली ही गोष्ट स्वप्नीलला पाहवत नाही. म्हणून न राहून तो आपल्या आईला विचारतो, आई अगं तू अशी का पडून राहिली, तीही आता जेवणाच्या वेळेला? काही नाही बाळा, कंबर आणि पाय खूप दुखून आलेत. वय झाल्यावर काही ना काही दुखतच असतं, काही खरं नसतं बघ. तरी सगळा स्वयंपाक केला बाळा तुझ्यासाठी फक्त. स्वप्नील म्हणाला, का बरं प्रेरणा नाही स्वयंपाकात मदत करत का तुला? शोभनाताई म्हणाल्या, आता तू तिला काही बोलू नकोस. मीच सांगितले तिला की मी स्वप्नीलसाठी स्वयंपाक करणार आहे, म्हणून नाही येत ती. अगं आई तू सांगितलं ते सांगितलं, पण तिनं का बरं ऐकलं तुझं? वय झाले तुझं, आणि या वयात तिनं मदत करायला नको? वय झाले आपल्या सासूबाईचं हे समजायला नको का तिला? झालं, वादाची ठिणगी शोभनाताईंनी टाकलीच. शोभनाताईच्या अशा वागण्याने आपला मुलगा आणि सून एकमेकांशी मनात आडून ठेवून वागू लागतात, आणि त्या मात्र या गोष्टीचा फायदा उचलायच्या. रात्री झोपण्यासाठी सुद्धा स्वप्नील आपल्या खोलीत जात नसे, कारण स्वप्नील आल्यावर रात्री उशिरापर्यंत त्या स्वप्नीलशी बोलत. आणि ही गोष्ट मात्र प्रेरणाला खटकू लागली. असेच लग्नाला आता वर्ष होत आलं. ज्या ज्या दिवशी स्वप्नील गावी येत त्या दिवशी आपल्या बायकोबरोबर कमी आणि आईबरोबरच जास्त असं वावरत असे. अशाने नवरा बायकोमध्ये दुरावा येऊ लागला. प्रेरणा मात्र सगळं काही सहन करत होती. अशातच शोभनाताईंच्या बहिणीचा एक दिवस फोन येतो. प्रेरणा आपल्या लादी पुसण्याचं काम करतच होती. मीराबाई आणि शोभनाताईंचा संवाद सुरू होतो. अक्का, काय मग कशी आहेस तू? फोटो पाहिला तुझा. सून आल्यापासून तब्येत सुधारली म्हणायची. शोभनाताई म्हणतात, काही नाही आई तशीच आहे मी. बरं तू बोल, कशासाठी फोन केलास? काहीतरी कारण असल्याशिवाय थोडी ना फोन करणार तू. अगं अक्का, तुझ्या लेकीचं लग्न ठरले. आहेस कुठे? काय सोनूचं लग्न ठरले आणि तू मला आत्ता सांगतेस? मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही उरकून टाकलंस मला न विचारता. मला वाटलं आता काय डायरेक्ट पत्रिका येणार की काय हातात आमच्या. असं कसं करेल मी? बहीण आहेस तू माझी. तेच म्हटलं, माझ्यासाठी आली असतीस तर लग्नाच्या आधी 8 दिवस तर फार बरं झालं असतं. आणि मला वाटतंय की तू यायलाच पाहिजे. असं बोलल्यावर शोभनाताई म्हणतात, अगं कसं येऊ तिकडे? इकडे तुझ्या दाजींचं माझ्याशिवाय पानच हालत नाही. म्हणजे औषध पाणी सगळं मलाच बघावं लागतं. मी कसं त्यांना सोडून 8 दिवस येऊ? अगं अक्का, सून आलीये तरी तूच करतेस का सगळं? हो, सून असली तरी बायको बायको असते. तिची सई कुणाला येत नाही ही गोष्ट खरी आहे. सून असली तरी बारकावे आपल्यासारख्या पारखी नजरेने शोधावे लागतात. ती सुनांचं काम नाही. आणि 1 वर्षात थोडी समजणार आहे तिला काळजी कशी घ्यायची ती. बायको लागतेच. हे सगळं प्रेरणा लादी पुसता पुसता ऐकत असते. दुपारी जेवण आटोपतं तरी प्रेरणाच्या मनात एकच विचार, आपल्या सासूबाई सासऱ्याशिवाय 8 दिवसही राहू शकत नाही. तेही लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाले असूनही. माझं तर नवीनच लग्न झाले, मग मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी राहू शकेल? वर्ष झालं तरी आमच्यात अजून संवादही नाही. जरी संवाद झाला तरी मन मोकळा संवाद नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक दिवस काही करून ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने स्वप्नीलला सांगायचं असं प्रेरणा मनाशी ठरवते. स्वप्नील 2 दिवसांनी येणार असल्याने प्रेरणा आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरात स्वप्नीलसाठी स्वयंपाक बनवायला जात नाही.
म्हणून सर्वांची जेवणं आटवून आवरावर करून प्रेरणा आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून जाते. आणि जाताना स्वप्नीलचा फोन त्याच्यात नकळत घेऊन जाते. प्रेरणा आपल्या खोलीत गेल्यावर स्वप्नील आपला फोन घरभर शोधत असतो. मग फोन शोधत शोधत आपल्या खोलीमध्ये जातो तर फोन प्रेरणाच्या हातात दिसतो. स्वप्नील तिच्यावर चिडक्या स्वरात म्हणतो, माझा फोन कशासाठी घेऊन आलीस इथे? प्रेरणा म्हणते, मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं. काय बोलायचं आहे? मी एक इंटरव्ह्यू दिला होता लग्नाआधी, त्याच संदर्भात कॉल आला होता मला. तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होती, शेवटी आज तुम्हाला सांगावं असं वाटलं. मग काय करायचं ठरवलं आहेस तू? यावर प्रेरणा म्हणाली, काय म्हणजे मला जावं लागणार. ट्रेनिंग आहे महिनाभर आणि जावंच लागेल मला. जॉईनिंग लगेच होईल. एकदा का ट्रेनिंग झालं ना की लगेच जॉईनिंग पण होईल. स्वप्नील म्हणाला, कसं शक्य होईल? मी इकडे पुण्यात आणि तू मुंबईला, कसं शक्य होईल? का नाही होणार शक्य? तसंही मला सवय झाली तुमच्यापासून लांब राहायची. वर्षभर राहते ना तुमच्यापासून दूर. मग मुंबईला सहज शक्य होईल राहणं मला. स्वप्नील म्हणाला, आणि माझ्या आई वडिलांचं काय? प्रेरणा म्हणाली, तुम्ही फक्त प्रॉब्लेम्स काढाल, त्यावर सोल्युशन नाही काढणार का? पण माझ्याकडे सोल्युशन आहे. आई बाबा आपल्या लग्नाआधी एकटेच राहत होते ना, तेव्हा तुम्हीही पुण्याला होतात. मग तेही सहज राहू शकतील आपल्याशिवाय. स्वप्नील म्हणाला, अगं पण तुला नोकरी करायची गरज नाहीये ना. लग्नाआधी माझ्या बाबांनी या विषयावर नेहमी आडकाठी केली. माझी इच्छा असताना आता तुम्ही देखील आडकाठी करताय. अगं असं कसं होईल? मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. लोक काय म्हणतील? असं बोलल्यावर प्रेरणा चकित होते आणि म्हणते, एक प्रश्न विचारते, खरंच उत्तर द्या मला. अगं तू प्रश्न तर विचार. प्रेरणा म्हणते, आपण खरंच नवरा बायको आहोत का? तो हसतो आणि म्हणतो, प्रश्न आहे का हा? आपण नवरा बायकोच तर आहोत. प्रेरणा म्हणाली, पण मला असं नाही वाटत. कारण लग्नाला आता वर्ष झाले, मला एकदाही मोकळीक नाही मिळाली. आणि तसंही महिना महिना वेगळं राहायची सवयच झाली मला. अंगवळणी पडले असं म्हणायला हवं. स्वप्नील म्हणाला, ठीक आहे, मला आईशी बोलावं लागेल. तरी तू तुझ्या या निर्णयाचा परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. प्रेरणा म्हणाली, स्वप्नील तुम्ही आईशी बोलावं असं मला नाही वाटत. कारण मला खात्री आहे की माझ्या या निर्णयावर नेहमी नकारात्मक भूमिका आईची असेल. माझ्या निर्णयाचा मी फेरविचार करण्याची गरजच नाहीये, कारण माझा निर्णय झालाय. स्वप्नील प्रेरणाचं बोलणं मनात घोळवत झोपण्यासाठी आपल्या आईकडे जातो आणि प्रेरणाला जाताना सामान पॅक करायला सांगतो. स्वप्नील रात्रभर प्रेरणाच्या म्हणण्याचा विचार करत असतो. सकाळी जेव्हा शोभनाताई देवपूजेसाठी उठतात त्यावेळी स्वप्नील सुद्धा उठलेला त्यांना दिसतो. आपले लेकरू एवढ्या सकाळी उठले म्हणून त्या कौतुकाने आपल्या लेकाला विचारतात, माझं कोकरू एवढ्या सकाळी लवकर कसं बरं उठलं ते? ये इकडे डोकं मालिश करून देते आंघोळीच्या आधी, असं म्हणून तेलाची वाटी घेऊन त्या स्वप्नीलपाशी जाऊन बसतात आणि अलगद स्वप्नीलच्या केसामधून हात फिरवतात. स्वप्नील म्हणतो, आई राहू दे ना, आता लहान राहिलोय का? अरे राहू देत, मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी लहानच असतो. तू म्हणाला, आई मला तुझ्याशी बोलायचंय. आई म्हणाली, बोल ना बाळा. आई प्रेरणाला मुंबईला जावं लागते ट्रेनिंगसाठी. हे ऐकल्यावर ते म्हणतात, अरे पण मुंबईलाच का? इथं सगळं नाही का नोकरी करू शकत ती? अगं आई, लग्नाआधी इंटरव्ह्यू दिलेला आहे तिने आणि आता 3 महिने ट्रेनिंगसाठी बोलवलंय. मला असं वाटतं जाऊ दे तिला ट्रेनिंगसाठी. शोभनाताई म्हणतात, पण स्वप्नील नोकरी करण्याची खरंच काहीच गरज नाहीये. मी सुद्धा एक लेक्चरशिप सोडून दिलीये. ती तुझ्यासाठी नाही तर मी नोकरी अजूनही केली असती. तेवढं स्वप्नीलचे बाबा बोलणं ऐकून आतमध्ये येतात आणि म्हणतात, अगं पण तू नोकरी करावी असं मला तेव्हाही वाटायचं आणि अजूनही वाटते. पण तू तुझं आयुष्यच जणू स्वप्नीलसाठी सोपवून टाकलंस. माझाही विचार केला नाहीस. निदान माझ्या म्हणण्याचा तरी विचार करायचा तू. स्वप्नील माझा पूर्ण पाठिंबा आहे प्रेरणाला. तिने जरूर नोकरी करावी. असं बोलल्यावर शोभनाताई म्हणतात, सगळे एक प्रकारचा कट केल्यासारखं माझ्याशी वागत असतात. सगळ्यांचं कधीच एकमत नसतं या घरात. स्वप्नील म्हणतो, कट वगैरे असं काही नाहीये. मला माहित होतं या मताला तुझा पाठिंबा नसणार, म्हणून प्रेरणाच्या आधी मीच तुझं मत विचारायला आलो. नाहीतर ती स्वतः सांगणार होती. अरे मग सगळं परस्पर ठरवलंच आहे ना, तर माझं मत विचारण्याचं नाटक कशासाठी? बंद करा अशी नाटकं. स्वप्नीलचे बाबा म्हणतात, तू का रामाच्या प्रवाहात असले शब्द वापरतीये? फक्त एवढंच झालंय ना, पुढचं अजून निवड व्हायची तिची. सगळं जग जिंकल्यासारखं करू नका, नाहीतर अंगाशी येईल. अगं आई, 3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. नंतर पाहूयात ना काय होतंय ते. तिला मुंबईला राहावं लागलं तर काय होईल? मी पुण्याला आणि ती मुंबईला, आणि तुम्ही इकडे गावी. तिकडे पुण्यात राहून माझे जेवणाचे हाल होतील. आई, तुला चालणार आहे का माझे जेवणाचे हाल झालेले? एरवी माझी काळजी करते, आता कुठे गेली तुझी काळजी?
त्यापेक्षा आम्ही दोघेही पुण्यातच राहू. आणि जसं मी येऊन जाऊन राहतोय तसं आम्ही दोघेही येऊ की. सणवार तुमच्याशिवाय कसं करू आम्ही तिकडे. शोभनाताई तावातावाने स्वयंपाकघरात जाऊन देवाची भांडी घासून काढतात. आणि स्वप्नील आपल्या खोलीत जाऊन प्रेरणाला म्हणतो, प्रेरणा मी आज आईशी बोललो. तर ती म्हणते, मग काय म्हणाले आई. नकारात्मकता आहे तिच्या विचारात, पण तू काळजी करू नकोस. तुझं सामान पॅक करायला घे. तू फक्त ट्रेनिंगवर फोकस कर. स्वप्नीलचा हात आपल्या हातात घेत ती म्हणते, ठीक आहे, पुढच्या आठवड्यात जावं लागेल. स्वप्नील म्हणतो, मलाही आजच निघावं लागेल. उद्या ऑफिस आहे माझं, तू तयारी करायला घे. अशा पद्धतीने स्वप्नीलच्या मदतीने प्रेरणा आपल्या ट्रेनिंगची पूर्ण तयारी करते आणि आठवडाभराने मुंबईला ट्रेनिंगसाठी जाते. 3 महिन्यानंतर प्रेरणाला मुंबईतच जॉईनिंगसाठी बोलवतात. पण प्रेरणा मुंबईत जॉईन न होता आपली प्रॅक्टिस पुण्यात करायची मागणी करते. प्रेरणाच्या ट्रेनिंगमध्ये परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याने तिला तात्काळ आपली प्रॅक्टिस पुण्यात सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. एका छोट्याशा 1 BHK मध्ये आपला संसार प्रेरणा आणि स्वप्नील थाटतात. पुण्यात राहूनही आपल्या आईवडिलांसाठी दोघेही अपडाऊन सुरू ठेवतात. सण समारंभ, व्रतवैकल्य आपल्या सासूबाईंच्या मदतीने प्रेरणा कसोशीने करते. स्वप्नीलची प्रकृती उत्तम होते. अशा पद्धतीने प्रेरणाच्या धाडसी निर्णयाने सासू सासरे आणि आई वडील दूर राहूनही खुश राहू लागले. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्यालाही संसारात अगदी अशाच प्रकारे काही निर्णय धाडसी राहून घ्यावे लागतात. काही वेळा भावनिक विचार करत आपण आपल्या स्वतःच्या अशा निर्णय घेण्याला पारखं होऊन बसतो. तर सांगायचं तात्पर्य हेच की प्रेरणाप्रमाणे मुलींनी स्वतःसाठी धाडसी निर्णय घ्यायलाच हवेत. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.